रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण तुकाराम महाराजांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेत आहोत. 13 दिवस पाण्यात राहूनही तुकारामांनी लिहिलेले अभंग जसेच्या तसे राहिले. इकडे रामेश्वर भट्टांचे काय झाले? रामेश्वर भट्ट स्वतःला वेदनांपासून रक्षण्यासाठी वेगवेगळे उपाय करत होते. सर्वांगावर ओले कपडे घालून वेदना शमवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. एका रात्री रामेश्वर भट्टला स्वप्न पडले. एका संन्याशाने त्यांना सांगितले की तुकाराम जगाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आले आहेत. त्यांची निंदा आणि द्वेष तू करतोस म्हणून तुझे पुण्य क्षीण होऊन दोषांचा साठा वाढतो आहे. परिणामी ह्या असह्य वेदना दुःख देत आहेत. आता नम्र अंतकरणाने तुकारामांना शरण जा. असे केल्याने तू या शरीर तापातूनच नव्हे तर भवसागराच्या तापातूनही मुक्त होशील. शुद्ध वैष्णव भक्ताचा द्वेष केल्याने महापाप घडते आणि कुठलेही स्नान केले तरी त्याचे परिमार्जन होत नाही. फक्त तुकारामांना शरण गेल्यानेच दुःखातून तुझी मुक्तता होईल. रामेश्वर भट्ट जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. भवतापाची झळ ज्याला पोचते त्यालाच पश्चाताप होतो आणि पश्चातापाशिवाय पाप आपली पाठ सोडत नाही हेच खरे. रामेश्वर भट्टने मनात विचार केला, मी तुकारामांचा फार मोठा अपराध केला आहे. तुकारामांनी नदीत बुडविलेले अभंग कोरडेच पाण्याबाहेर आलेले मी ऐकले आहे. हा चमत्कार ऐकून भीतच रामेश्वरने पत्र लिहून देहूला पाठविले. रामेश्वर भट्टच्या शिष्याने देहूस येऊन ते पत्र तुकारामांना आदरपूर्वक देऊन घडलेला वृत्तांत सांगितला. रामेश्वर भट्टच्या बाबतीत काय घडले ते ऐकून तुकारामांच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि त्यांची दया आली. तुकाराम महाराज म्हणाले, रामेश्वर एक सुशील ब्राह्मण पंडित आहेत. त्यांच्या बाबतीत हे असं विपरीत का घडावं? तुकारामांना शत्रू आणि मित्र दोन्ही समान होते. म्हणून रामेश्वर भट्टने दिलेल्या त्रासाबद्दल कोणताही द्वेष त्यांनी मनात ठेवला नाही. सर्व ठिकाणी भगवंताला पाहणाऱ्या शुद्ध वैष्णव भक्ताला या जगात वाईट काय दिसणार? रामेश्वर भट्टने लिहिलेले पत्र वाचून तुकारामांच्या हृदयात दया उत्पन्न झाली आणि आलेल्या शिष्यामार्फत त्यांनी अभंग रूपात पत्र पाठविले. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यांसी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाचिये परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जेते येणे अनुभवे. जर आपले चित्त भगवत भावनेने शुद्ध झाले तर शत्रू असले तरी ते मित्र होतील. व्याघ्र सर्पासारखे क्रूर प्राणीही दुष्ट भाव सोडतील. विष जरी असले तरी अमृत होईल. आघात हितप्रद होईल. अशुभ कार्य शुभ होतील. जे दुःख आहे ते सुखकारक होईल. अग्निज्वाळा शीतल वाटतील. सर्वांच्या अंतःकरणात एकच वासुदेव निवास करतात हे जाणून सर्व जीवांवर आपल्या प्राणासारखे प्रेम करतील. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा अनुभव ज्याला आहे त्याच्यावर नारायणाने कृपा केली असे जाणावे. तुकारामांनी लिहिलेले अभंग शिष्याने रामेश्वर भट्टला दिले आणि आपल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. रामेश्वर भट्ट एक एक शब्द अश्रुपूर्ण नयनांनी वाचू लागले आणि काय आश्चर्य, एक अद्भुत चमत्कार घडला. भगवंतांची कृपा असेल तर ज्वालामुखीतून येणाऱ्या अग्निज्वाळा सुद्धा शीतल बनतील. हे शब्द जेव्हा रामेश्वर भट्टने वाचले त्यावेळी त्यांच्या शरीराला होणाऱ्या असह्य वेदना तात्काळ शमल्या व शरीर सर्व वेदनांपासून मुक्त झाले. त्यानंतर रामेश्वर भट्ट सत्वर देहूला आले व तुकारामांच्या चरणी लोटांगण घातले. साश्रुपूर्ण नयनांनी ते म्हणाले, संतांचा महिमा धन्य आहे. वेद आणि उपनिषदांचा मी सखोल अभ्यास करून पारंगत झालो.
पण माझ्याकडे पाण्यामध्ये अभंगाच्या वह्या कोरड्या ठेवण्याचे सामर्थ्य नाही. भवसागरातूनही तारणारा तुकाराम हा सद्गुरू आहे असे म्हणत त्यांनी आनंद व सुख अनुभवले. तुकारामांना जेव्हा कळले होते की रामेश्वर भट्ट हे आपल्याला भेटायला येत आहेत, तेव्हा त्यांनी मनात विचार केला की मी स्वतः जाऊन रामेश्वर भट्टांसारख्या श्रेष्ठ द्विजवर ब्राह्मणास भेटावे. असा विचार करून ते निघाले, परंतु दोघांची भेट अर्ध्या वाटेतच झाली. रामेश्वर भट्ट तुकारामांना म्हणाले, तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे परमभक्त आहात. हे न जाणता मी पापी माणसाने आपले अभंग पाण्यात बुडविण्याची आज्ञा दिली. मी आपली भक्ती व या जगामध्ये अवतरण्याचा उद्देश जाणू शकलो नाही आणि आपला व्यर्थ छळ केला. तुकाराम नम्रतेने म्हणाले, मी हीन जातीचा आणि पापी आहे. आपली माझ्यावर कृपा असावी. हे उत्तर ऐकून तुकारामांना रामेश्वर भट्ट म्हणाले, आपल्या हाताने माझ्यासाठी आपण अभंग लिहून पाठवून माझ्यावर अनुग्रह केला आहे. आता आपला सहवास सोडून परत घरी परतण्याची माझी इच्छा नाही. कृपया आपल्या चरणी माझा स्वीकार व्हावा. असा दृढ निश्चय मनाशी करून रामेश्वर भट्टांनी तुकारामांचे चरण घट्ट पकडले. सर्व शास्त्रांचे सार प्राप्त झाल्याचा आनंद रामेश्वर भट्टला झाला. विद्या, रूप, कुलाभिमान, पुत्र, पत्नी, संपत्ती, धन, मान्यता, प्रतिष्ठा सर्व सोडून रामेश्वर भट्टांनी तुकारामांच्या चरणी आश्रय घेतला. देहूमध्ये नित्य हरिकथा, हरिकीर्तन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चालूच होते. एकदा रात्री मंदिरामध्ये कीर्तन संपल्यावर सर्व भाविक लोक आपापल्या घरी परत गेले. तुकाराम एकटेच मंदिरात जप करत होते. या एकांतवासाची संधी साधून एक सुंदर सुकुमार स्त्री कामातूर होऊन तुकारामांकडे आली. ती स्त्री तुकारामांना म्हणाली, कितीतरी दिवस मी या संधीची वाट पाहत होते. आज मला हवासा एकांत मिळाला. माझी आपल्याबरोबर शरीर सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे. तुकारामांना त्या स्त्रीबद्दल करुणा वाटली. त्यांनी काही अभंगातून तिला उपदेश केला. पहिला अभंग त्या दुर्वर्तनी स्त्रीच्या मनातील विषय सुखाचा विचार समजताच भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेत त्यांना प्रार्थना करत म्हटला, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या, नाठवे हा देव न घडे भजन, लाचावले मन आवरेना, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ, तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पावे बाधू संघट्टने. हे नारायणा, मला स्त्रियांचा संग नको, मग त्या लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या का असेनात. कारण त्यांच्या संगतीने भगवंत आठवत नाहीत आणि भगवंतांचे भजनही होत नाही. तसेच विषय सुखाला लालचावलेले मन आवरले जात नाही. त्यांच्या केवळ दृष्टीच्या सहवासानेही मरण येते आणि असे सौंदर्य हे सर्व दुःखांचे मूळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी जरी साधू झाला तरी त्याला आलिंगन दिल्यास अंग पोळणारच. दुसऱ्या अभंगात आपल्या मनाचा निर्धार तुकारामांनी आदरपूर्वक त्या स्त्रीला सांगितला. ते म्हणतात, पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेची, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दृष्टावदो, तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. परस्त्रिया आम्हास रखुमाईप्रमाणे आहेत असा आमचा पहिल्यापासून निश्चय आहे. हे माते, तू परत जा. आम्हाला वश करण्याचे तू प्रयत्नसुद्धा करू नकोस. आम्ही विष्णुदास तसे नाही. तुझे असे हे अधपतन मला पाहावत नाही आणि तुझ्या तोंडून येणारी वाणीही मला ऐकवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर पतीच पाहिजे असेल तर गावात माणसे काय थोडी आहेत.
हा दिव्य उपदेश त्या स्त्रीने आपल्या हृदयात धारण केला. तुकारामांच्या सहवासात काही क्षणात तिचे हृदय परिवर्तन झाले. तिला उपदेश करून तुकाराम सकाळपर्यंत एकटेच मंदिरात ध्यानस्थ जप करीत बसले. सूर्योदय होताच सर्व वैष्णव भाविक मंदिरात येऊन भगवान श्रीकृष्णांचा जय जयकार करू लागले, नामघोष करू लागले. सगळा परिसर दिव्य ध्वनीने दुमदुमून गेला आणि सर्वत्र पवित्र वातावरण पसरले. त्यानंतर एके दिवशी लोहगावावरून काही भाविक श्रद्धाळू वैष्णव तुकारामांना आपल्या गावी कीर्तन प्रवचन करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आले. अनेक विनवण्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तुकारामांबरोबर आणखी काही भक्तही होते. रामेश्वर भट्ट जे घरी परत गेले नाहीत ते, तुकारामांचे धाकटे बंधू कान्होबा, गंगाजी मावळ जे तुकारामांबरोबर कीर्तन करत, त्याचबरोबर संताजी तेली एक प्रेमळ भक्त जे तुकारामांजवळ बसून अभंग लिहित असत. त्यांचे भाग्य किती थोर! तुकारामांसारख्या शुद्ध भक्तांचा संग त्यांना प्राप्त झाला. असे प्रामुख्याने 4 वैष्णव भक्त तुकारामांबरोबर निघाले. पुढे आणखी काही भक्त सामील झाले. सर्वजण आनंदात कीर्तन करीत लोह गावाजवळ पोचले. तुकाराम आणि त्यांच्याबरोबरची भक्त मंडळी येत आहेत हे कळल्यावर लोहगावमधील भाविकांनी समोर येऊन त्यांचे स्वागत केले. एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले, दंडवत केला. सर्वजण उत्साहाने हरिनामाचे कीर्तन करू लागले. सर्वत्र आनंदी वातावरण होते. ज्यांच्या ज्यांच्या घरी तुकारामांनी कीर्तन प्रवचन केले तेथील वातावरण हरिभक्तिमय बनून गेले. कार्यक्रमानंतर ब्राह्मण भोजन व प्रसाद वितरणही उत्साहाने होत असे. जे धनिक होते त्यांनी तुकारामांचा दिव्य सहवास अनेकांना लाभावा म्हणून हजारो लोकांना आमंत्रित केले. सर्वजण भक्तिरसात न्हाऊन निघत होते. लोहगावमधील सर्व लोक तुकारामांचे प्रवचन कीर्तन ऐकून भगवत भक्तीमध्ये उन्नती करण्यासाठी स्फूर्ती घेऊ लागले. याला फक्त एक अपवाद होता, तो म्हणजे शिवजी कासारचा. ही व्यक्ती वाईट प्रवृत्तीची, स्वार्थी, साधुनिंदक, भगवद्वेषी होती. पैशाचा त्याला फार लोभ होता. तुकारामांना जेव्हा कळले की सर्व गाव त्यांच्या प्रवचनाला येते पण शिवजी कासार येत नाही, तेव्हा त्यांनी वारंवार त्यांच्याकडे निरोप पाठविले व कीर्तनाला बोलाविले. पण शिवजी कासारचे हृदय परिवर्तन काही झाले नाही आणि तो कधी कीर्तनाला आला नाही. उलट बोलावण्यास येणाऱ्यांची तो थट्टा, निंदा, अपमान करून पाठवीत असे. जवळच्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या डोक्यावर 10,000 कर्ज होते. त्यातून मुक्त होण्यासाठी तो कठोर तपस्या करत होता. स्वप्नामध्ये येऊन एका ब्राह्मणाने त्याला सांगितले की ताबडतोब तुकारामांकडे जा, ते तुला कर्जमुक्त होण्यास मदत करतील. ब्राह्मण तुकारामांजवळ आला व आपली समस्या त्याने सांगितली. त्यानंतर तुकारामांनी गावातील काही लोकांना शिवजी कासारकडे मदतीची याचना करण्यास पाठविले. त्यांची इच्छा नव्हती, परंतु तुकारामांचा सन्मान राखण्यासाठी ते लोक शिवजी कासारकडे आले व मदतीसाठी विनवण्या करू लागले. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांनी 2 तांब्याची नाणी जड अंतकरणाने दिली. ती 2 नाणी घेऊन लोक तुकारामांकडे परत आले. तुकारामांनी जवळच पडलेला एक लहान खडा उचलला व त्या तांब्याच्या नाण्यांवर घासला. त्याचे ताबडतोब सुवर्णामध्ये रूपांतर झाले. तुकारामांनी ती सोन्याची नाणी ब्राह्मणाच्या हाती दिली. परंतु ह्यांनी माझे सर्व कर्ज फिटणार नाही, असे तो ब्राह्मण ती 2 नाणी घेत म्हणाला. तुकाराम म्हणाले, ठीक आहे, तुझ्याजवळ काही तांबे असेल तर ते दे. काही लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने आपल्या पिशवीतील पूजेची काही तांब्याची भांडी काढून दिली. मग तुकारामांनी त्या भांड्याला दगडाचा स्पर्श केला व त्याचेही सोन्याच्या भांड्यात परिवर्तन केले. ब्राह्मण आनंदाने ती सर्व
सोन्याची भांडी घेऊन आपल्या गावी निघून गेला. तुकारामांनी मात्र तो खडा जवळच्या विहिरीत फेकून दिला. ही घटना अभक्त साधुनिंदक शिवजी कासारला कळली. याबाबत आश्चर्य व्यक्त करून त्याने विचार केला की या तुकारामांजवळ कोणत्याही वस्तूला सुवर्णामध्ये परिवर्तन करणारे परीस आहे. शिवजी कासाराने आता ठरविले की आपणही भक्ती मार्गाला लागावे, म्हणजे मला पण खूप सोने मिळेल. तुकारामांची सेवा केल्याने ही गोष्ट साध्य होईल. म्हणून तो कीर्तन प्रवचनाला येऊ लागला. ज्याप्रमाणे कारीट फळ वरून दिसायला वाळकाप्रमाणे दिसते, पण आत मात्र अतिशय कडू असते, त्याप्रमाणे वर जरी शिवजी कासार कीर्तन प्रवचनाला येत असे, तरी त्याची आंतरिक इच्छा मात्र तुकारामांकडून काहीतरी भौतिक लाभ होईल हीच होती. असे जवळजवळ 1 वर्ष गेले. शिवजी कासार नित्यनियमाने मंदिरात येऊन भक्ती करू लागला. एक दिवस पांडुरंग त्यांच्यावर प्रसन्न झाले. सूर्यप्रकाशात आल्यावर कोणी अंधारात राहत नाही. शिवजी कासारने काही बैलगाड्या लोखंडी पत्रे आणण्यासाठी मुंबईला पाठवल्या होत्या. दुकानदाराने त्या बैलगाड्या लोखंडी पत्र्याने भरून पाठविल्या. पण काय आश्चर्य, ते सर्व लोखंडी पत्रे चांदीच्या पत्र्यामध्ये परिवर्तित झाले होते. शिवजीने प्रामाणिकपणे तो ऐवज आपला नाही म्हणून परत पाठविला. त्या मुंबईतील दुकानदारानेही आपण चांदीचे नाही तर लोखंडाचे पत्रे पाठविले होते म्हणून परत शिवजीकडे पाठवून दिले. शिवजी कासारला आश्चर्य वाटले. ते चांदीचे पत्रे घेऊन तो तुकारामांकडे आला व काय घडले ते सविस्तरपणे सांगितले. तुकारामांनी त्याला सांगितले की तुला हे सर्व पांडुरंगाच्या कृपेने प्राप्त झाले आहे. हे सर्व चांदीचे पत्रे विकून आलेली सर्व रक्कम सत्कारणी लाव. शिवजी कासारने चांदीचे पत्रे विकून मग सर्वांसाठी दगडी पायऱ्या असलेली मोठी विहीर बांधली. लोहगावमध्ये कासारची विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उरलेली रक्कम त्याने गोरगरिबांना, गरजू लोकांना, ब्राह्मणांना दान दिली. त्या दिवसापासून शिवजी कासार विरक्त वृत्तीने तुकारामांबरोबर राहून प्रामाणिकपणे भक्ती मार्गाला लागला. तुकारामांच्या संगतीमध्ये त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. पण शिवजी कासारने स्वीकारलेला भक्ती मार्ग त्याच्या पत्नीला आवडला नाही. तुकारामांच्या संगतीने माझा पती बिघडला म्हणून शिवजीची पत्नी तुकारामांचा द्वेष करू लागली. तिने विचार केला की रात्रंदिवस माझा पती तुकारामांबरोबर राहून हरिकीर्तन करतो, मंदिरात सेवा करतो आणि घरी झोपायला सुद्धा येत नाही. रागाच्या भरात तिने तुकारामांना ठार मारण्याची योजना आखली. स्वयंपाकघरात जाऊन तिने 4 हंडे कडकडीत गरम पाणी तापविले आणि तुकारामांना घरी न्याहारीसाठी बोलावून आणले. आपल्या मनातला दुष्ट हेतू तिने कोणालाही कळू दिला नाही. शिवजीच्या पत्नीने तुकारामांना एका पाटावर बसविले व त्यांच्या अंगावर 4 हंडे कडकडीत पाणी ओतले. तुकारामांचे सर्वांग पोळून निघाले. त्यांनी पांडुरंगाकडे आक्रोश करत प्रार्थना केली. जळे माझी काया लागला ओणवा, धावरे केशवा माय बापा, पेटली सकळ कांती रोमावळी, नावर हे होळी दहन झाले. फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे, पाहातोसी काय हृदय माझे. घेऊनी जीवन धावे लावलाही, कवणाचे काही न चले येथे. तुका म्हणे माझी तू होसी जननी, आणि निर्वाणी कोण राखे. केशवा माय बापा तू धावून ये. माझे शरीर पूर्णपणे आग लागून जळत आहे. माझ्या शरीरावरील सर्व केस व त्वचा पेटली आहे व हा दाह काही शांत होत नाही. तुटून 2 तुकडे होतात की काय अशी माझ्या हृदयाची अवस्था झाली आहे. तरी तू अजून काय पाहतो आहेस? आग विझवण्यासाठी पाणी घेऊन ये ना, कारण येथे आणखी कोणाचे काय चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी आई आहेस. तुझ्या वाचून या निर्वाण प्रसंगी माझे रक्षण करणारा दुसरा कोण आहे?
ही प्रार्थना ऐकल्यावर भक्तवत्सल श्रीकृष्ण तुकारामांच्या मदतीला धावून आले. जसे जसे ते अभंग गाऊ लागले तसे त्यांच्या अंगावरील गरम पाणी थंड झाले. ज्या पाण्याने त्यांचे शरीर पोळून निघत होते तेच पाणी आता तुकारामांना शीतल वाटत होते. पण हा चमत्कार त्या दुष्ट स्त्रीच्या ध्यानात आला नाही. आपण तुकारामांवर ओतलेल्या कडकडीत पाण्याचा काहीच परिणाम झाल्याचे तिला दिसले नाही. तिने तुकारामांच्या न्याहारीसाठी दिलेल्या अन्नात विष मिसळून दिले, पण भगवंतांच्या कृपेने त्याचाही काही परिणाम झाला नाही. नंतर तुकाराम निघून गेले. त्यांच्या मनात त्या स्त्रीबद्दल कोणतीही द्वेषबुद्धी त्यांनी ठेवली नाही. पण भगवान श्रीकृष्णांना आपल्या भक्ताला कोणीही द्वेषाने अथवा सूडबुद्धीने त्रास दिलेला आवडत नाही. वैष्णव अपराध हा भगवत अपराधापेक्षाही फार मोठा आहे. भगवंत एक वेळ आपल्याबाबत झालेला अपराध क्षमा करतील, पण आपल्या भक्तांवर झालेला अन्याय त्यांना अजिबात सहन होत नाही. भगवंतांनी आपला क्रोध त्या स्त्रीवर व्यक्त केला. गलित कुष्ठ होऊन वेदनांनी ती व्याकुळ झाली. त्याच वेळी शिवजी कासार काही कामानिमित्त घरी आला व त्याने आपल्या पत्नीला गलित कुष्ठ अवस्थेत जमिनीवर विव्हळत पडलेले पाहिले. त्यांना कळले की आपल्या पत्नीने तुकारामांना घरी बोलावून त्यांचा छळ केला आहे. त्याचा परिणाम म्हणून तिला ही शिक्षा झाली आहे. रामेश्वर भट्टने शिवजी कासारला सल्ला दिला की तुझ्या पत्नीला जर वेदनांतून मुक्त करायचे असेल तर तिच्या सर्वांगाला तुकारामांनी जिथे स्नान केले त्या जागेवरील चरणधुली लाव, ती बरी होईल. शिवजीने रामेश्वर भट्टच्या सांगण्यावर श्रद्धा व विश्वास ठेवून तुकारामांच्या चरणांची धुली आपल्या पत्नीच्या सर्वांगाला लावली. तत्काळ तिच्या अंगावरील कुष्ठरोग पूर्णपणे बरे झाला व ती संपूर्णपणे बरी झाली. त्या दिवसापासून शिवजीच्या पत्नीनेही तुकारामांच्या चरणांचा आश्रय घेतला. हृदयातील तुकारामांबद्दलचा असणारा गैरसमज व द्वेष सोडून ती मंदिरात कीर्तनाला येऊ लागली व वैष्णवांची सेवा करण्यात आनंद प्राप्त करू लागली. अनेक जण आता तुकारामांच्या चरणांचा आश्रय घेऊन हरिभक्तीपरायण आनंदी जीवनाची अनुभूती घेऊ लागले. त्यांची सत्कीर्ती सर्वत्र पसरत होती.